ही अब्रामाची पत्नी अत्यंत सुंदर, आणि परमेश्वराने विश्वासाचा पिता म्हणून अब्रामाला घोषित केलं होतं, आणि त्याचीच बायको म्हणजे ती सुद्धा विश्वासाची जननी झाली, ती आपल्या सगळ्यांची माता झाली. असं का? कारण त्याने जिवंत परमेश्वरावरती विश्वास टाकलेला होता, आणि म्हणून त्याचा विश्वास एवढा मजबूत होता की त्याला ती पदवीच दिली गेली की तो विश्वासाचा पिता म्हणून. विश्वास का पिता अब्राहम को कहा गया. अब्राहम और सारा निसंतान थे, उनकी कोई संतान नहीं थी, बूढ़े हो चुके थे. देखो अभी 2 टेस्टमनी हुई, आंटी की, शिल्पी पास्टर सिस्टर की, और पल्लवी ने भी बोल दिया. निसंतान जब होता है, वो फेज आता है, तो क्या होता है दिन में, है ना. जिनको जल्दी से बच्चा हो गया, चलो झट से मला दिवस गेले लगेच आणि बाळ झालं, त्याला काही नाही हे वाटत. पण ज्यांना वेट करावा लागला, वो निसंतान थे, बूढ़े हो चुके थे, सारा का मासिक धर्म भी बंद हो चुका था, परंतु यहोवा परमेश्वर ने उन्हें पुत्र का आशीष दिया था. यह जानते हुए भी वर्तमान परिस्थिति को देखकर सारा का विश्वास डगमगाया. सारे ने मन में विचार किया. सारा रुत. उसका विश्वास डगमगाया. प्रतिज्ञा तो की थी परमेश्वर ने, लेकिन सारा के मन में विचार आया. कसं शक्य आहे? माझं एवढं वय आणि आता मी कशी होऊ शकते? असं कसं परमेश्वर करू शकतो? काहीतरी परमेश्वर काहीतरी माझ्याबरोबर मजाकच करत असेल कदाचित. ठीक आहे, बघूया आपण. परमेश्वर जर म्हणतोय तर बघूया परमेश्वराची इच्छा. सारा के कहने पर अब्राहम हगीरा के पास गया. जय अब्राहम. तुम्ही क्या सांगा? हां, आता बघ, त्याच्या आधी एक ट्विस्ट आहे. साराने मनात आधी काय विचार केला? ती बाळाला जन्म देऊ शकत नाही, मग तिने सेकंड पर्याय काय निवडला? दासी निवडला. तो अब्राम है ना, तिलाच म्हणतात. कळालं? हगीरा तिची दासी होती. परमेश्वर म्हणतोय की आता आपल्याला मूल होईल म्हणून, पण आपलं वय तर एवढं झालेलं आहे आणि मी तर एवढी म्हातारी झाली आहे की मला ते सहन सुद्धा होऊ शकत नाही, डिलेवरी वगैरे. तर मला असं वाटतं की तू आपली जी दासी आहे तिच्याकडे तू जा. नहीं, ये गलत है. परमेश्वर ने जैसे है तो गलत बात है. पण मैं तो कितनी अभी मेरा कितने बूढ़ी हो गई हूँ मैं. ये मुझे नहीं हो सकता कि बच्चे को अभी मैं पालूंगी कैसे उसको, तो ये मेरे से नहीं होगा. ठीक है सारा, आपको जैसे ठीक लगता है आप वैसे ही करो. वेरी गुड. यहोवा ने तो मेरे को बंद कर रखी है, इसलिए मैं तुझसे विनती करती हूँ कि तू मेरे दासी के पास चला जा. सारा के कहने पर अब्राहम उसके दासी के पास चला गया और हगीरा गर्भवती हुई. वह सारा को तुच्छ समझने लगी. अगे हगीरा होना, अभी वो गर्भवती है तो कैसे चलेगी? आप गर्भवती कैसे चलेगी? यस. साराची दासी ना काम सांगणार, मग ती कसं ॲटिट्यूडने बोलली. तो आज कुछ काम नहीं किया. नहीं नम्र उद्धट झाली ना ती. उद्धट झाली ना आता. मैं कैसे करूंगी काम? मेरे पेट में तो बच्चा है, मैं नहीं कर सकती. लेकिन तुम मेरी दासी हो, तुम्हें करना ही होगा ये सब काम. जो हुक्म आप देते हो मैं नहीं फॉलो कर सकती, लेकिन मैं अभी पेट से हूँ, मेरे से ये काम नहीं होता है.
सारा अब्राहम से शिकायत करने लगी। ये कैसे है, ये सुनती भी नहीं है मेरा, अभी वो प्रेग्नेंट है तो क्या है, काम तो करना चाहिए ना, जो है वो मेरी दासी है। सारा इसलिए मैंने कहा था कि मेरी शादी मत करवाओ, फिर भी आपकी जिद के सामने मैं कुछ नहीं, मुझे नहीं सुनना है, वो मेरी सुनती नहीं है कुछ। ठीक है, आप दोनों देखो, मुझे इसमें बीच में मत लो। क्या बात है, बहुत बढ़िया। सारा धीरज ना रख सकी, परमेश्वर की प्रतिज्ञा पर विश्वास करने न करने से इस्माइल पैदा हुआ। इस्माइल प्रतिज्ञा का वंश नहीं था, उसने परमेश्वर की प्रतिज्ञा को पूरा होने की प्रतीक्षा नहीं की। अपने प्रयास से, बुद्धि से, विचार से, बल से पूरा करने की कोशिश सारा ने की, लेकिन परमेश्वर की प्रतिज्ञा की आशीष हमारे प्रयासों से, कोशिशों से नहीं मिलते। अब्राहम 99 वर्ष का हुआ और सारा 90 वर्ष की। तब यहोवा ने उसे दर्शन देकर कहा, उशांति, यहोवा ने अब्राहम 99 वर्ष का हुआ और सारे 90 वर्ष की। तब यहोवा ने उसे दर्शन देकर कहा, यहोवा अब्राहम से क्या कहा? हाँ, ते तुम्हाला जे वाटेल ना की परमेश्वर भेटलाय आता अब्राहमाला, आता ते हिला पण इस्माईल झाला, पण प्रतिज्ञा ही आहे की तुलाच मूल होणार आहे सारेपासून. तर ते बोलायला तो कसा बोलेल, देव कसा बोलेल अब्राहमाला? देवाने अब्रामाला ते वचन दिलं की मी तुला आशीर्वादित करणार, तुझी संतती आकाशात आणि नाही का समुद्राच्या कणासारखी करणार, हे त्याला सांगितलं होतं. ते त्याला तसं बोलून दाखवतात. आशीर्वाद दिला. हाँ, बस तेच बोला. तू परसू गर्भवती राहशील आणि बाळाला जन्म देशील. तुझी संस्कृती माझी वंशवाढी वाढेल. म्हणजे एक मिनिट, अब्रामाला बोलायचं. अब्राहमालाच बोलू दे. साराला नाही, परमेश्वर मुंह से बात करते थे. लेकिन ज्यांना समजा आता यव्वाला बोलावलंय ना, ह्या यव्वाला जसं बोलायचं बोलू दे, त्या हवाला किंवा ज्याला जे बोलायचं ना तसं बोलू दे. तुम्ही जर कमेंट पास केला ना त्यांचं डोकं नाही चालणार. हां राईट, आता तुम्ही बोला. मी तुला आशीर्वादित केले, तू बाळा जन्म देशील आणि ते तू आयुष्यभर मुलांना जन्म देशील असं आशीर्वाद. सारा एक दिन अब्राहम उसके तंबू के द्वार पर खड़ा था और उसने देखा कि 3 स्वर्गदूत उसकी ओर चल के आ रहे थे. तब स्वर्गदूत ने अब्राहम से कहा, बोला स्वर्गदूत अब्राहम से कहा, परमेश्वर ने कहा है कि मैं तुझे आशीर्वाद देता हूँ कि तू बड़ी बड़ी जाति उत्पन्न करेगा और सारे लोग तुझे विश्वास का पिता कहलाएंगे. तेरी संतति इतनी बढ़ेगी कि तूने क्या सोच भी नहीं सकता. आकाश के तारों के इतना और वालों के समुद्र के रेत के समान तेरे इतनी संतति होगा और तू सबका पिता, राष्ट्रीय पिता, राष्ट्र का पिता करके कहलाएगा. दूसरे स्वर्गदूत ने पूछा, सारा कहाँ है? आरुषा, सारा कहाँ है? सारा आगे. स्वर्गदूत ने सारा को भविष्यवाणी की. तिच्यासाठी काय संदेश देवाने पाठवला? जसा तुम्हाला वाटला तसा एक शब्द सांगितला तरी चालेल. मी तुला आशीर्वादित केलंय, तू संतती पैदा करशील. पुढच्या वर्षी मी येईल, पुढच्या वर्षी मी येईल, तुझ्याकडे बाळ असेल. तुझ्याकडे बाळ असेल. सारा हंसी. मन में उसने कहा,
कसं शक्य आहे? परमेश्वर कसं बोलतोय असं? मी बोललं ते बोललं, माझा शब्द खरा होणार, याच्यावर तू विश्वास ठेव. स्वर्गदूत ने उसके हंसी पे कहा होना. ये गलत है, आप आस्था में परमेश्वर पर आपने क्या विश्वास नहीं दिखा रहे. आपका विश्वास ऐसा होना चाहिए कि सच में हाँ परमेश्वर मेरे लिए करेगा. ये विश्वास अपने मन में रखने का और किसी भी बात पर फंसना नहीं. वसंत ऋतु आ गया है और सारा ने एक पुत्र को जन्म दिया. बाळ परमेश्वराने जी माझ्यासाठी भविष्यवाणी केली होती ती खरी ठरली आहे आणि मला एक सुंदर बाळ जन्माला आलंय. म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देते. आणि त्याचं नाव काय? इसहाक, त्याचं नाव बी इसहाक आहे. गुड, व्हेरी गुड, गुड. टाळ्या एकदा खूप झाल्या. जब परमेश्वर ने आपसे